हालेलुया. येशूदाय सागर चॅनलमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनलला सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून देवाचं वचन अजूक तुम्हाकडे पोहोचलं जाईल. अजूक देवाचा महिमा होऊ जाईल. प्रियांनो, आज तुम्हाला आमचं येशूदाय सागर प्रार्थना भवन थोडं चर्च दाखवतो. नाताळाची तयारी चालू आहे, ख्रिसमसची. बघा, सजवलंय चर्च खूप सुंदर. येशूचा गौरव होत आहे. सर्व चर्च सजवलंय. आज प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी एक सुंदर देवाचा मन्ना आत्मिक घेऊन आलो. तो मन्ना असा आहे, एफेसीकरास पत्र याचा 1 अध्याय आणि त्यातलं 3रं वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त देवपित्याचा धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आत्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये आशीर्वादित केले. आपला प्रभू येशू ख्रिस्त देवपित्याला प्रियजनांना धन्यवादित असो, त्याने स्वर्गातले सर्व आत्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला काय केलं? आशीर्वादित केलं. ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला काय केलं? आशीर्वादित केलं. म्हणजे तुम्हाला जे आशीर्वाद पाहिजे ते येशूने ऑलरेडी तुम्हाला दिलेले. तुम्ही असा विश्वास धरा, आणि जर तुम्ही विश्वास धरणार तर आजच येशू तुमच्या जीवनात ते कार्य करणार. म्हणून जसं देवाचं वचन सांगतं प्रियजनांनो, का आपला देवपिता प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवादित असो, त्याने सर्व आत्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला आशीर्वादित केले. तर ह्या वचनावर तुम्ही विश्वास धरा. आज हे वचन तुम्ही मनन करा, आणि मनन करून हे वचन तुम्ही अंगीकारा, की तुम्हाला सर्व जे आत्मिक आशीर्वाद आहे, घर, गाडी, जे काय तुम्हाला नोकरी, जे काय तुमच्या जीवनात नाही होत, ते सर्व काही गोष्टी आज देव द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त त्या जिवंत देवावर विश्वास ठेवा. आज तो देव तुमच्यासाठी हे कार्य करणार आहे. धन्यवाद प्रियजनांनो. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. सर्वांनी डोळे झाका. पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता, जे ऑनलाईन सेवक आहे, जेवढे जण हा व्हिडिओ पाहत आहे, ख्रिस्त येशूच्याच नावात प्रत्येकाला स्पर्श कर बाबा. माझ्या जिवंत ख्रिस्ता, ज्याच्या हातपाय डोकं दुखतं त्याचं डोकं बरं हो, हात दुखतं त्याचा हात बरा हो, पाय दुखतं त्याचा पाय बरा हो. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. सर्दी, ताप, खोकला, बॅक्टेरिया, व्हायरल इन्फेक्शन त्यांच्या जीवनातून निघ येशूच्याच नावात. संपूर्ण कॅन्सरची जम निघ येशूच्याच नावात. थायरॉइड निघ येशूच्याच नावात. ब्लड प्रेशर, शुगरचे आत्मे निघ येशूच्याच नावात. कॅन्सर निघ येशूच्याच नावात. टीबी, HIV निघ येशूच्याच नावात. दृष्ट आत्म्याचं कार्य त्यांच्या जीवनातून येशूच्याच नावात निघ. ज्यांच्या घरात गरिबी, त्याला गरिबीचे श्राप निघ येशूच्याच नावात. त्यांच्या घरात मी बरकत स्वीकारतो येशूला. ज्याच्या घरात भांडण, किरकिरी, कलह निघ येशूच्याच नावात. नवरा बायको सुख शांती मी स्वीकारतो. नवरा बायकोला एकत्र मी स्वीकारतो. ज्याला लेकर नाही त्या बहिणीला लेकराचा आशीर्वाद मी येशूच्याच नावात स्वीकारतो. ज्याच्या घरात दुःख नाही ते दुःख निघ येशूच्याच नावात. जे मला हॉस्पिटलमधून बघतात, येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. येशूचे आरोग्य त्यांच्या जीवनात मी देतो. ज्यांच्या जीवनात मग माझ्या जिवंत ख्रिस्त, ज्याला काम नाही त्याला काम दे, ज्याला ज्याच्या हाताला बरकत नाही त्याला बरकत दे, ज्याला जे पाहिजे ते दे, आणि तुझा गौरव करून दे. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा आरोग्य त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. टच